तो स्वतः म्हणते का मैं फकीर हूँ झोला लेके चल दियो आम्हाला कर साल्या म्हणा फकीर। ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बळवंत दादा आलेले आहे। जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज ज्या इथे स्त्रिया बसून आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि तिच्या मागे विठोबासारखे उभे असलेले ज्योतिबा तमाम महापुरुषांना वंदन करतो। उपस्थित सर्व अमरावती मतदार लोकसभा मतदार क्षेत्रातील सर्व नागरिक, उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नुकत्याच काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन होत आहे। शिवसेनेचे सर्वेसर्वा माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचंही थोड्या वेळात आगमन होत आहे। तोपर्यंत मी जमून घेतो। सध्या दाढीवाल्यानं आपली शकवली आहे आणि या देशाचा सत्यानाश करणारा आजपर्यंतचा एकमेव पंतप्रधान या देशाला लाभला आहे आणि स्वतः तो भाषणात म्हणते का मी फकीर आहे। तो स्वतः म्हणते का मैं फकीर हूँ झोला लेके चल दियो आम्हाला कर साल्या म्हणा फकीर, आमच्या हातात झोला दे। या देशाचा सत्यानाश केला। माया माय बापाचं सोयाबीन 4000चं 4000च्याच घरात आहे। 14 पासून सोयाबीनचे कवडीचे रेट वाढले नाही। कापसाचे मुकुल वासनिक साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत करा जोरदार टाळ्या वाजवून। आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पोट्ट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली। त्या अग्निवीर नावाच्या स्कीममध्ये 17 वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षावाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होतं। त्या पोराची 17 वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मीमध्ये लागत होता त्याला पेन्शन होती, त्याला कॅन्टीनची सुविधा होती। जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याला तिरंग्यात लिपटून आणण्यात येत होतं, त्याला मानवंदना देण्यात येत होती। आता जर तुमचा पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्याला अजिबात मानवंदना गिन देण्यात येणार नाही, त्याला पेन्शन राहणार नाही। तुमचं पोरग 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल। देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्ट्याला बेरोजगार करणार आहे। त्याच्यासाठी टाळ्या वाजवा दाढीवाल्यासाठी। आणि टाळ्या वाजून होणार नाही तर त्याला येणाऱ्या 26 तारखेला त्यानं जे तुमची शकवली तर त्याची शकवा कोणाची? मोदीची। आणि आपल्याला बळवंत दादाच्या पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करायचा आहे। म्हणून तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं 430चं 1130 नेलं, डीएपीची बॅग 538ची 1130 नेली, 1130 नेली। पेट्रोलचे भाव 67चे 1130 नेले। याले अच्छे दिन म्हणते, आम्हाला नाही पाहिजे असे अच्छे दिन, आमचे बुरे दिन आम्हाला वापस द्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।